हवा महल जंतर मंतर सिटी। वेलकम टू जयपूर। टीव्ही आहे, आरसा, कबड, हे वॉशरूम आहे आणि इकडून व्ह्यू आपल्याला दिसेल काय नाही, रस्त्याचा व्ह्यू आहे आणि हे भला मोठा वॉशरूम। जयपुर में है ई रिक्शा। काय आहे? ई रिक्शा। दोन ई रिक्शा उभे आहेत। जयपूरचा गेट आणि आता आपण एंट्री करत आहोत ओल्ड जयपूर मध्ये। ओल्ड जयपूर बघूया आता कसं आहे। पिंक सिटी, पिंक सिटी। तर तुम्हाला इकडे सगळं पिंक दिसेल बघा, दोन्ही बाजूला पिंक कलर मध्ये तुम्हाला इमारती दिसतील। हे बघा, दोन्ही बाजूला पूर्ण पिंक मध्ये आहे आणि तुमचं स्वागत आहे पिंक सिटी मध्ये। पिंक आहे ना? सगळ्या इमारतीला पिंक कलर दिलेला आहे आणि तुम्ही हे सगळे जे दुकानं दिसत आहेत ते तर सरकारच्या अंडर असतात आणि राजा महाराजा यांच्या अंडर असायचे, आता सरकारच्या अंडर आहे। आणि हे सगळे जे सगळे इकडे दुकानं आहेत ते रेंटवर दिलेले आहेत सरकारने। हवा महल आलेला आहे, हे बघा हवा महल, जयपूरचा फेमस हवा महल बघून घ्या, जबरदस्त आहे एकदम। याच्या रात्रीचं सौंदर्य अजून खुलून उठतं जेव्हा लाइटिंग येते त्याच्यावर। हा दिल्ली गुडगावचा हायवे, जयपूर दिल्ली, जयपूरला मला सोडला, हायवेला पकडलं, आपण अंबर फोर्टला चाललेलो आणि हे बघा कलिंगड बघा कशी गेले माणसामध्ये दिसले, कलिंगडच कलिंगड। बघा हत्ती गाव मध्ये आलेलं आहे आणि आता आपण तिकीट काढूया। या बघा इकडे हत्ती बघा, अरे बापरे एवढा मोठा हत्ती आहे। ओ वाव, जबरदस्त, केवढा मोठा ह्यूज आहे बघा। बघा तुम्ही जे बघत होता तो वेगळा भाग होता, आता बघा केवढा हत्ती आहे। वाव। आणि हत्ती गाव मध्ये तुम्हाला सगळे हत्ती दिसतील, भरपूर सारे हत्ती आहेत आणि इकडे नक्की या 205 रुपये 105 रुपये तिकीट आहे एकाची इंडियनची आणि आतमध्ये राईडचे वेगळे पैसे आहेत, ते आपण तिकडे गेल्यावर बघूया। मेजर डिफरेंस बिटवीन अफ्रीकन ओरिजिन वो दांतों का होता है, मेल और फीमेल दोनों के टस्क बड़े होते हैं, एशियन में केवल मेल फीमेल के बड़े नहीं। वाह, 3 हत्ती आहेत, एक छोटा, एक बदला आणि एक एकदम मोठा। हा तो त्याच्यावर पाय देत होता, हे होत नाही रे ना। हे बघा 2 हत्तीने आमची गाडी अडवलेली आहे। आता साईडने जाऊया हत्तीच्या बाजूने, बघा हत्ती केवढा मोठा आहे आणि आमची गाडी केवढी छोटी वाटते। याची शेपूट लागली तरी काच फुटेल। आप बोलोगे आपको लाएंगे। अम्मा बाजूला आम्हाला जाऊन दे, अम्माचं वासरू होतं। आमेरगडवर आम्ही पाठीमागच्या रस्त्याने, चोर रस्त्याने गडत घेऊन आम्ही सर करतोय। या रस्त्याने किल्ला आम्ही चढतोय आणि किल्ला वरती
आमेर पॅलेसचा आहे चौफेर परिसर. आणि इकडे आहे तिकीट काउंटर. बघा समोर गर्दी किती आहे. वरती जाऊन बघूया आपण. हा वाटतं आमेरचा सभा मंडप, सभा घ्यायचा. इकडे बघा हे सभा किंवा खेळ वगैरे चालत असतील. असा हा एकंदरीत परिसर आहे. आणि हे आहे बगीचा. जबरदस्त. राण्यांच्या मनोरंजनासाठी लपाछपी. इकडे एक लपायची राणी, एक तिकडे लपायची आणि मग लपाछपी खेळायचे. काचेचा बनवलेला महल आहे आणि दिवाने खास असे आमचे गाईड सांगतायत. या एवढ्या उंच पायऱ्या आमची राणी चढून चढून दमली. राजाची राणी कशी चढायची काय माहिती. आणि जिथून हत्ती उतरायचा रस्ता तिकडून हे लोक उतरत होते. हत्ती आणि घोडे. आणि या माणसांच्या रस्त्यावर आता आपण उतरत आहे. आणि हा जो आहे हा तर अतरंगी लोकांचा रस्ता आहे. हा आहे सुरंगचा रस्ता जो बंद केलाय. नाहीतर मी लगेच जाणार होतो रोड टनल आहे जयगडला. डायरेक्ट जयगडला जाणार होतो. आणि हे होत आहे जेवण बनवायचं. यात लाडू बनवायचे, यात पुरी. नाहरगड फोर्टचा रस्ता आहे आणि या साईडला हे तुम्हाला छोटासा जयपूर सिटीचा छोटासा भाग दिसतो. इकडे एक साधारण गाडी आली. आमची गाडी थांबली. नाहरगड फोर्टला जयपूरचा छोटासा भाग. कुल्लड छा बघा जयपूरचं वॅक्स म्युझियम. आपण आहोत आता नाहरगड फोर्टवर फिरतोय. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि इकडे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करायला आहेत नाहरगड फोर्टवर. तर बघूया. आणि वातावरण असं झालं नाही बघा, काळे ढग आलेले आहेत आणि कधी पण पाऊस येऊ शकतो. हा एप्रिलचा महिना चालू आहे आणि हे फेंट्यासाठी भांडतायत दोघी जणी. बघा हे बग्गी आहे आणि हा समोर दिसतोय तो तुम्हाला शीश महल. त्या बाजूला हा वॅक्स म्युझियम आणि हा बाकीचा नाहरगड फोर्ट. आधी आपण बघूया, मग टाइम भेटला तर आपण शीश महल आणि वॅक्स म्युझियम भेटतो. इकडे कबूतर आपले पोटपूजा करतायत आणि हे बघा वातावरण जयपूरचं. आणि इकडे आम्ही दिवाने खासमध्ये घुसतोय. भली मोठी तोफ आहे इकडे. कसा असेल